नमस्कार मित्रांनो, युनिक मराठी स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजची कथा खूप खास आहे आणि तुमच्या मागणीनुसार आहे. आपल्या एका सबस्क्रायबरने मला ही कमेंट केली होती की मम्मी आणि मुलगा या विषयावरती स्टोरी बनवा. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी एक खास बातमी आहे. आत्तापासून तुम्ही जी कमेंट कराल पुढची स्टोरी त्याच विषयावर असेल. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. तुम्ही सुचवलेला विषय आणि तुमच्या कमेंटचा स्क्रीनशॉट घेऊन मी पुढच्या व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणती कथा ऐकायला आवडेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. माझे नाव आर्यन आहे. मी आज तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक अशी गुपित गोष्ट सांगणार आहे जी आजही आठवली की माझ्या अंगावरती काटा येतो. ही गोष्ट आहे माझ्या आईची. तिचे नाव सुलेखा आहे. आई दिसायला अतिशय सुंदर, गोरीपान आणि कोणत्याही मॉडेलला लाजवेल अशी तिची शरीरयष्टी आहे. पण या सौंदर्याच्या मागे एक प्रचंड मोठी तहान आणि एकटेपणा दडलेला होता, जो मला त्या रात्री समजला. माझे बाबा एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होते. कामाच्या व्यापामुळे ते घरी खूप कमी असायचे आणि जेव्हा असायचे तेव्हा फक्त झोप आणि वर्तमानपत्र यातच मग्न असायचे. आईला नटण्याची, साड्यांची आणि प्रेमाची खूप आवड होती. पण बाबांनी तिच्या या आवडीकडे कधीच लक्ष दिले नाही. एका स्त्रीला आपल्या पतीकडून जे शारीरिक आणि मानसिक सुख हवे असते त्या बाबतीत आई पूर्णपणे अतृप्त होती. मी आता 22 वर्षाचा झालो होतो. जिममध्ये जाऊन माझे शरीर पिळदार झाले होते. मी अनेकदा घरात फक्त शॉर्ट्सवरच फिरायचो. मला जाणवायचे की आईची नजर माझ्या खांद्यावरून आणि छातीवरून हळूच फिरते, पण मी त्याकडे दुर्लक्ष करायचो. एका शनिवारी बाबा ऑफिसच्या कामासाठी मुंबईला गेले होते. बाहेर पावसाने रौद्र रूप धारण केले होते. विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस पाहून असं वाटत होतं की आज काहीतरी वेगळं घडणार आहे. रात्रीचे 11 वाजले होते. अचानक लाईट गेली. संपूर्ण घरात अंधार झाला. मी माझ्या रूममध्ये मोबाईल बघत होतो. अचानक आईच्या रूममधून काहीतरी पडल्याचा आणि तिच्या ओरडण्याचा आवाज आला. मी धावत तिथे गेलो. आई बेडवर बसली होती. तिचे केस विस्कटलेले होते आणि ती जोरात श्वास घेत होती. आई, काय झालं? तू ठीक आहेस ना? मी काळजीत विचारलं. आईने माझ्याकडे बघितलं. तिचे डोळे लाल झाले होते आणि शरीर थरथरत होतं. तिला बघून असं वाटत होतं की तिच्या अंगात देवी आली आहे, पण तिची नजर फक्त माझ्या उघड्या शरीरावर खेळली होती. तिने अचानक माझे दोन्ही हात धरले. तिचे हात आगीसारखे गरम होते. ती विचित्र हालचाली करत होती आणि म्हणत होती, आर्यन, बघ ना, तुझ्या बाबांनी मला कसं सोडून दिलं. मला खूपच भीती वाटते. हे शरीर जळतंय माझं. तिला अंगात येत होतं. खरं पण देवाचं नव्हतं, तर तिच्या अनेक वर्षाच्या दडपलेल्या वासनेचं रूप होतं. तिने माझा हात पकडून तिच्या कमरेवरती ठेवला. त्या स्पर्शाने ती अधिकच व्याकुळ झाली. तिची साडी खांद्यावरून खाली घसरली होती. आई, तू काय करतेस? मी घाबरून विचारलं. पण माझं मनही तिच्या सौंदर्याकडे आकर्षित होत गेलं. तिने माझ्या कानाजवळ येऊन श्वास सोडला. आज कोणीच नाहीये आर्यन. मला आज पुन्हा एकदा जगायचं आहे. तू मला वाचवशील का? आईच्या त्या शब्दांनी आणि तिच्या शरीराच्या उष्णतेने माझ्या मनातील सर्व बंधने तोडून टाकली. तिने मला घट्ट मिठी मारली. तिचे ते मऊ आणि रेशमी केस माझ्या चेहऱ्याला स्पर्श करत होते. बाहेर पाऊस जोरात पडत होता, पण आत आमच्या श्वासांनी खोली गरम झाली होती. तिने हळूच माझ्या शर्टाची बटणे उघडली. तिच्या प्रत्येक स्पर्श मला स्वर्गाचा अनुभव देत होता. आई आता आई राहिली नव्हती, तर ती एक अशी स्त्री होती जिची ताण फक्त मीच भागवू शकणार होतो. तिने तिच्या ओठांनी माझे ओठ बंद केले. तो पहिला स्पर्श इतका रोमॅन्टिक आणि उत्कट होता
की आम्ही दोघेही शब्द हरपून गेलो. आम्ही बेडवर एकमेकांमध्ये गुंतलो होतो. आईच्या अंगात येण्याचं ते वेड आता शांत झालं होतं, कारण तिला हवं असलेलं ते सुख आणि तो रांगडा स्पर्श तिला मिळत गेला. तिची नखं माझ्या पाठीवरती रुतत होती आणि मी तिच्या शरीराच्या प्रत्येक वळणाचा वेध घेत होतो. ती रात्र फक्त पावसाची नव्हती, तर आमच्या दोघांमधील दडपलेल्या भावनांच्या स्फोटाची होती. सकाळी जेव्हा उजेड पडला तेव्हा पाऊस थांबला होता. आई माझ्या कुशी शांत झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतं. जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिने लाजून माझ्या छातीत तोंड लपवलं. आर्यन, काल जे झालं ती अडखळत म्हणाली. मी तिचा चेहरा वर उचलला आणि तिच्या कपाळावरती चुंबन घेतलं. आई, तू काळजी करू नकोस, हे आपल्या दोघांचं गुपित राहील. त्या दिवसानंतर आमच्या नात्यात एक वेगळीच केमिस्ट्री निर्माण झाली. बाबा घरी नसले की आम्ही आई आणि मुलगा असायचो, पण जेव्हा ते बाहेर जायचे तेव्हा आमचं एक वेगळंच रोमॅन्टिक जग उभं राहायचं. आता आई नेहमी आनंदी असायची आणि तिचं नटणं माझ्यासाठीच असायचं. मित्रांनो, जेव्हा एखाद्या नात्यातील ओढ संपते तेव्हा मन अशा वाटा शोधत जातं की ज्यांची कोणी कल्पनाही केली नसेल. आईचं माझ्या शरीराकडे बघून अंगात येणं हे तिचं एक निमित्त होतं, ज्यातून तिला तिचं हरवलेलं सुख परत मिळवायचं होतं. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.